Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. बारामतीने लोकसभेला कमाल केली, आता विधानसभेलाही कमाल करायची आहे. शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन. अजितदादांच्या सभेमध्ये त्यांच्या आईचा संदेश वाचून दाखवला. अजितदादांवर अन्याय झाला. संदेशामध्ये अजितदादांच्या आईची प्रतिक्रिया. अजित पवारांनी पक्ष चिन्ह काढून घेतलं. घड्याळाचा निकाल अजूनही कोर्टात. निधीसाठी सोडून गेले नाही तर ईडीच्या भीतीनं गेले. बारामतीच्या सांगता सभेतून सुप्रिया सुळेंचं अजितदादांवर निशाणा. योगेंद्र पवारांच्या सभेमध्ये प्रतिभा पवारांच्या हातामध्ये लक्षणीय फलक झळकले. शरद पवारांच्या फोटोखाली जिकडे म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय असा उल्लेख. पवारांमध्ये लपलेला जातीयवाद उफाळून आलाच. वोट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांचा पवारांवर निशाणा. माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. गुन्हे दाखल केल्याचे परिणाम येवल्यामध्ये भोगावे लागतील. मनोज जरांगेंचा नाव न घेता छगन भुजबळांना इशारा. स्वयंघोषित महाराज कालीचरणकडून मराठा मोर्चाची खिल्ली. थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस. नाव न घेता मनोज जरांगेंचा राक्षस असा उल्लेख. जरांगे पाटलांच्या नावाखाली भोकरमध्ये बैठका. अंतरवाली सराटीमधून आलो असल्याची बतावणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ठाकरेंना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, त्यांना जिहाद शब्द जास्त आवडतो. उद्धव ठाकरेंनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा. TV9च्या महामुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना आव्हान. फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा. उद्धव ठाकरेंची मागणी. बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ हे म्हटल्यानंतर विरोधकांना मिरची का लागते? फडणवीसांचा विरोधकांना सवाल. अदानींसाठी मोदींचा एक हे तो सेफचा नारा. राहुल गांधींचा पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल. तर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी तिजोरी आणत अदानी मोदींचे फोटो दाखवले. अदानींची खरी उन्नती 2014च्या अगोदर अदानींचा सर्वात जास्त विकास काँग्रेस सरकारच्या काळातच झाला. अदानी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवत विनोद तावडेंचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा. टक्केवारीनुसार आरक्षण देण्याची काँग्रेसची मानसिकता, त्यामुळेच राहुल गांधींना जातीनुसार सर्वेक्षण हवं आहे. भाजपच्या विनोद तावडेंकडून एक हे तो सेफ आहे, राहुल गांधी फेक हेचा नारा. अदानी अंबानींवर टीका करणं ही राहुल गांधींची भूमिका, पण अंबानींबाबत ठाकरेंची भूमिका काय हे समजलं पाहिजे. मुंबईला कुणीही महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. अदानी अंबानींच्या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंतांची टीका. 3-4 वेळा मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. माझ्याकडे व्हिडिओसह पुरावे. पोलीस आयुक्तांना मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. फडणवीसांचा आरोप. राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले. पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावली. सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून पवारांना आलेल्या पत्राचं उत्तर वर्षावर ड्राफ्ट झालं. TV9च्या महामुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. हिंदुत्वानं भारावलेल्या महाराष्ट्राला तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यांनीच महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भेद निर्माण केला. लालबागच्या सभेमध्ये राज ठाकरेंचा पुन्हा एकदा पवारांवर आरोप. राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख. उद्धव ठाकरे घरातील खाष्ट सासूसारखे. एका माणसानं पक्षाची वाट लावली. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. एकदा ईडीनं बोलावलं तर 2 वर्ष कोमामध्ये गेलात. भाजपची गुलामी करताय. राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला. शिंदेगडाचे पुढे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणेंची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्यानं सोनवणेंची हकालपट्टी. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशावरून कारवाई. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेला भंडाऱ्यामध्ये धक्का. डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निंबारते माहिती उमेदवाराच्या प्रचार सभा मंचावर. जळगावच्या मन्यारखेडा गावामध्ये गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका. गुलाबराव पाटील डीजेच्या तालावर थिरकले. नांदेडच्या नायगाव मतदारसंघामध्ये भाजपा आमदार राजेश पवारांची सभा. गावकऱ्यांनी उधळून लावली. मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. माहितीला निकालामध्ये किमान 165 ते 170 जागा मिळतील. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान तर 23 तारखेला मतमोजणी. मतदान केंद्रावरील मोबाईलच्या वापरावरील बंदी योग्यच. मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मोबाईल बंदी योग्यच. हायकोर्टाचं मत. मुंबईमध्ये निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील. पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. मुंबईमध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले. मुंबईमध्ये यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांची वेळ वाढवली. मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार. मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोचा निर्णय. मतदानाच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून बस सेवा. 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार.
जालना जिल्ह्यामध्ये 1755 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. मतदानासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सज्ज. पुणे शहरामध्ये मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार. 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1500 जवान बंदोबस्तात तैनात राहणार. पुण्याच्या बोर आगारामधील बस सेवा 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार. निवडणुकीच्या कामासाठी एसटी बस वापरण्यात येणार असल्यानं बंदाचा निर्णय. आगार व्यवस्थापकांची माहिती. नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी 126 बसेसची सोय. 3 दिवस 126 गाड्या उपलब्ध राहणार नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. जिल्हा पोलीस दलासह सीआरपीएफचे जवान तैनात. धुळे जिल्ह्यामध्ये 1092 ज्येष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिकांकडून घरून केलं मतदान. मुंबईतून रोकड जप्त करण्याचे सत्र सुरूच. ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून असामा अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून 42 लाखांची रोकड जप्त. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू. जिल्ह्यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये 9 कोटींच्या रोकडसह 19 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त. निवडणूक अधिकारी नितीन गावंडेंची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. 12,500 निवडणूक अधिकाऱ्यांसह 4,000 पोलीस, 2,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 8 तुकड्या तैनात. पालघर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती. विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी करत आय विल व्होटचा संदेश. उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. तुळजापूरमध्ये सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेणार. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. सकाळी 11:30 वाजता दगडूशेठ गणपतीची आरती करणार. अक्षय शिंदेंच्या कथित एन्काउंटरमधील सीआयडीच्या तपासामध्ये अनेक त्रुटी. मुंबई हायकोर्टाचे सीआयडीच्या तपासावर ताशेरे. 2 आठवड्यामध्ये तपास पूर्ण करून अहवाल जमा करण्याचे निर्देश. कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केलेल्या सुजित पाटकरांचा विशेष न्यायालयानं जामीन फेटाळला. शिवाजीनगर मानखुर्दचे समाजवादीचे उमेदवार अबू आझमींची प्रकृती बिघडली होती. त्यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेतले. समाजवादीचे नेते रईस शेख यांची माहिती. मुंबई शहरासह उपनगरामध्ये पहाटे किंचितचा गारवा असला तरी तापमानामध्ये हळूहळू वाढ. किमान आणि कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा अधिकची नोंद. मुंबई पालिकेमधील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती. आता आचारसंहिता संपल्यानंतरच 690 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करता येणार. प्रचारादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. कोपरीमधल्या अष्टविनायक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं तणावाचं वातावरण. पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या युवकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम. महाराष्ट्रामध्ये खान्देश विदर्भ सीमेवर कडेकोट बंदोबस्त. नाकाबंदी करत प्रशासनाकडून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. अब्दुल सत्तारांच्या शैक्षणिक संस्थेला भूखंड देण्याचा प्रस्ताव फेटाळला. चिकलठाणा आणि वाळूज एमआयडीसीमध्ये 35,000 स्क्वेअर फुटाच्या भूखंडाची मागणी होती. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी पार्टी केल्यास कारवाई होणार. निवडणुकीसाठी प्रशासन सतर्क. विशेष पथकांचं लक्ष असणार. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचं नियोजन. मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडण्यासाठी 3,500 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार. विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये लाडक्या बहिणींचा टक्का वाढला. लिंग गुणोत्तर 915 वरून 932 वर. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 2144 जणांकडून गृहमतदान. माहीममध्ये सर्वाधिक 693 जणांनी गृहमतदान केल्याची निवडणूक आयोगाची माहिती. पुणे जिल्ह्यामध्ये 2210 मतदारांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क. 90% अधिक मतदान. जिल्हा निवडणूक प्रशासनाची माहिती. मुंबई शहर जिल्ह्यामधील 10 मतदारसंघातील 6467 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान कुलाब्यात. यवतमाळ शहरामध्ये विधानसभा निवडणुकीची टक्केवारी वाढावी यासाठी पोलीस विभागाकडून जनजागृती रॅली. शहरातून रूट मार्च काढत मतदानाचं आवाहन. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये हळद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव. फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे तुरीचं पीक संकटात. वातावरण बदलामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला. फुलांची मोठ्या प्रमाणात गळती. जालना जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं रब्बी हंगामातील 39% पेरड्या पूर्ण. ज्वारी, गहू, मका, हरभरा पिकांची सरासरीपेक्षा अधिक लागवड. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. टोमॅटोच्या किमती 22.4% घसरल्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाची माहिती. कांदा 100च्या उंबरठ्यावर. कांद्याला 80 ते 100 रुपयांचा दर. दरवाढीमुळे कांद्याच्या खरेदी विक्रीवरही परिणाम. 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी जीएसटी अंमलबजावणी समितीकडून मुदतवाढ. महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदानामुळे 20 ऐवजी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. कोस्टल रोड प्रकल्पाचं 93% काम पूर्ण. जानेवारीच्या मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार. कचरा वर्गीकरणाचं नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खासगी संस्थेवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार.
मुंबईतल्या धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून कंत्राटदारांसाठी 29 मार्गदर्शक तत्व जारी. 20 उप अभियंत्यांवर मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी. करदात्यानं त्याची परदेशामध्ये असलेली मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार. माहिती उघड न केल्यास 10 लाख रुपये दंड भरावा लागणार. पुष्पा 2 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात तुफान गर्दी. 5 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा कहर. रविवारी दिल्लीमधल्या हवेच्या दर्जाची गंभीर श्रेणीमध्ये नोंद.